मावशी बोला. नाव काय तुमचं? ताराबाई दिलीप खंडाळे. ताराबाई दिलीप खंडाळे. बर आता बर किती आम्ही 40 वर्ष झालं राहतो इथं. तर आम्हाला ग्रामपंचायत विचारल्यावर म्हणते ती नाही तुम्हाला आलं गायरानात आहे तुम्ही. गायरानात आहे म्हणून तुम्हाला घरकुल आलं नाही. बर तुम्ही ग्रामपंचायतला काय प्रस्ताव वगैरे दिले होते का? दिलता की. बर पण नाव आल्याला पुन्हा आमचं कॅन्सल करून टाकलं. तोंड ओळखून करते ती सगळं. म्हणजे जे जवळच्या राजकारणात जे मतदारांना जवळचा वाटतोय किंवा जो महत्वाचा आहे मग त्याची जागा का नसाना बरोबर असत ना. त्याला ही आणि आम्ही काय घरकुल मागायला गेलो की आम्हाला म्हणतात गायरान आहे. आम काय बंगलवाल्यांना घरकुल आहे. 60-70 एकरावाल्याला जमिनी त्यांना घरकुल आहे ती. बर हे तर गरीबाला घरकुल नाही ती. आता पाण्यात येत आम्ही. आता मला सांगा पंतप्रधान घरकुल योजनेचा ज्याला जागा नाही त्याच्यासाठी नवीन सर्वे चालू झालाय. तर ते सर्वे करा तुमच्याकडे ग्रामसेवक आलते का? नाही नाही ते आमच्याकडे. म्हणजे आता पंचायत समिती मार्फत ज्याला घरकुल बांधायला जागा नाही जो गायरानात राहतोय त्यासाठी फेर सर्वे चालू केलेला आहे त्यांनी. आलीच नाही ते आम्हाला इंदिरा गांधीच्या काळात दिलेला आहे. तुम्हाला काय त्या नवीन सर्वेची माहिती वगैरे ह्यांनी दिली का? अजिबात काय सुद्धा नाही दिलेलं. तोंड ओळखून त्यांची मराठ्याची समाज सगळा ती त्यांची त्यांनाच घरकुल देतात. त्यांची तिकडेच बघतात. गोरगरिबाचा विचार अजिबात केला जात नाही. आता इथं मागासवर्गीय समाज किती घरकुल असे पेंडिंग मध्ये? कमीत कमी 200-250 माणूस आहे हा ह्या गावामध्ये. बर कुणाला आहे कुणाला नाही. पण ती पूर्वीच्या काळातच घरकुल झालेली सगळ्याला. त्यांच्या काळात घरकुलच नाही. किती वर्ष झालं तुम्हाला घरकुल नाही? आता मला तुम्हाला सांगतो 40 वर्ष झालं मी इथं राहतोय. बर मग पण नाही. फक्त गायरानातलं मतदान चालतंय ह्यांना. मग मी तसंच म्हणलं मतदान घेताय तुम्ही. शासनाला गायरानातलं मतदान कसं चालतं आणि त्याला घरकुल नाही. त्याने कुठं वड्याला राहायचं का पाण्यात राहायचं आणि तुम्हाला मतं करायची बरोबर द्यायची. बरोबर प्रश्न तुमचा. ठीक आहे. घरकुल पाहिजे. तुमचं नाव सांगा आधी. दीपक लव मोहिते. दीपक लव मोहिते. राहणार रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे. किती वर्ष झालं रेड्यात राहता? मी जरांतास म्हणजे पिढी 2 गेल्या आमच्या. पिढी 2 गेल्या. हो. बर ती वडिलांना एकदा घरकुल बसलेलं त्याच्या परत घरकुल भेटलं. बर आज तागायत मला 2 पोरं, एक 9वीला एक 8वीला. बर आज तागायत घरना मी 35 मध्ये राहतो. बर आणि इथून नदीसारखा वाडा आहे. पाणी इथं उखांड्यापर्यंत येतं. पाणी उखांड्यापर्यंत यावाना पाणी वाढलंच तर घरात सुद्धा पाणी येतं. बर तुमची मागणी काय? आम्हाला एक साधं सिंपल आपलं घरकुल तुमच्या शासकीयनुसार काय असेल ते देणे हे गरजेचं आहे. बर मावशी नाव काय तुमचं? नाव प्रियंका. पूर्ण नाव सांगा. प्रियंका विजय साठे. प्रियंका विजय साठे. किती वर्ष झाली तर आता रेडा गावात? आता इथं 7 वर्ष झाली. 7 वर्ष झालं. ह्याच्या अगोदर घरकुल कधी आले का? नाही. बर आता तुम्ही ह्या घरात राहता काय? बर तुमचे मिस्टर वगैरे काय करतात? पत्र्याचं काम करतात. पत्र्याचं काम करतात. बर आता सध्या पावसाळा चालू आहे. काय अडचण पावसाचं पाणी वगैरे काय? पाणी म्हणजे काय सगळं पाणी गळतंय. सगळं पाणी सगळं घरात. हा मग आता तुमची शासनाकडे काय मागणी आहे? घरकुल मिळावा म्हणून. बर आता पंतप्रधान आवाज योजनेचा सर्वे चालू आहे. मोबाईलवर ॲपवरनं करा. त्या सर्वे करण्यासाठी ग्रामसेवक आता तुमचे सरपंच नाही पण ग्रामसेवक वगैरे कोण आलं का नाही? कोणच नाही आलं. बरं ठीक आहे. संगीता अंबादास मोहिते. संगीता अंबादास मोहिते. बर तुमची काय अडचण आहे? घरकुलच नाही आम्हाला. किती वर्ष झाले? लय वर्ष झालं. बर कसलं म्हणजे आणि गावाल्याने घरकुल दिला नाही. कशामुळे देत नाहीत? म्हणजे गायरान म्हणून इकडं. बर मग आता तुम्हाला काय वाटतंय गायरानात मतं चालते ती? हो मतदान चालतंय. बर घरपट्टी चालती पानपट्टी चालती पण घरकुलच का चालत नाही. बर आता शासन ज्याला घरकुल बांधायला जागा नाही त्याला जागा खरेदी करायसाठी 1 लाख रुपये अनुदान देतंय. हे तुम्हाला ग्रामसेवकांनी वगैरे कोणी येऊन सांगितलं का? नाही सांगितलं. ग्रामसेवक वगैरे कोण सर्वे करायला का? नवीन सर्वे चालू झाला आहे. नाही ना आली. बर तुमची मागणी काय? आमची मागणी घरकुलच आहे. घरकुल हक्काचं मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे. बर बर ठीक आहे. दुसरं काय नाही. ठीक आहे चालतं. बाहेर आता तसंच बाहेर. काय तुमचं नाव? प्रवीण प्रकाश भोसले. प्रवीण प्रकाश भोसले. बर तुमची काय अडचण आहे?
काय घरकुलच नाही आम्हाला, घरकुल नाही. कुठला लाभ बी आम्हाला मिळाला नाही. बर असे जवळजवळ आता 35-40 वर्ष होत आले आता. बर मग आम्हाला फक्त घरकुलाची गरज आहे. घरकुलाची गरज आहे. हा. बर मग तुम्ही ह्याच्यावर ग्रामपंचायत मध्ये अर्ज. ग्रामपंचायत मध्ये मी भरपूर आत्मधन केलेलं आहे. बर ह्याच्यासाठी मी आत्मधन केलं, घरासाठी, माझ्या शौचालयासाठी. बर मला कुठलीही स्कीम दिलेली नाही ग्रामपंचायतनं. कशामुळे दिली नाही? म्हणजे हे असंच पेंडिंगला, पुढच्या हप्त्यात देऊ, पुढच्या हप्त्यात देऊ, पुढच्या ह्याच्यात बघू. आता मागच्याच 1-2 महिन्यापूर्वी मी मग बोललो भाऊसाहेबांना. बर भाऊसाहेब कोण आहे तिथं? ननवरे आता आलेत ती, कारण इथं सारखेच भाऊसाहेब बदलले जातात. बर मग सारखेच भाऊसाहेब बदलले जातात, मग आम्हाला न्याय कोण देणार? बर मग अशी माझी परिस्थिती झालेली असताना मला राहायला घर नाही. बर म्हणजे मी वारंवार आत्मधनाची पत्र देऊन मी पोलीस स्टेशनला परत मला नेलं. त्यांनी माझी परिस्थिती बघितली. हा. मला म्हणले बीडीओ साहेबांपर्यंत गेलो, मी शिवसाहेबांपर्यंत गेलो. बर त्यांनी काय म्हटले, आम्ही देणार आहे पण गायांमध्ये तुम्हाला आम्हाला देता येत नाही. बर ऐका, ज्या लोकांना गायांमध्ये जागा राहतात ते लोक, त्या लोकांसाठी शासन आता काय जागा घेण्यासाठी, घरकुल बांधण्यासाठी अनुदान देत आहे 1 लाख रुपये. त्या संदर्भात तुम्हाला ग्रामसेवकांनी काय सांगितलं का? काय सुद्धा माहिती दिलेली नाही आम्हाला. बर आता प्रत्येक मिटिंगला फक्त गोळा करते ती. ग्रामसभा ह्यांचीच होती. मिटिंगला कोण बसायला गेलं की ह्यांनी दार लावा, ह्यांनीच मिटिंग करा. बऱ्याच ठिकाणी गायरांमध्ये घरकुल दिले, तुम्हाला माहित नाही का? नाही, आम्हाला आतापर्यंत माहिती दिली. बावड्यात दिले, सराटीमध्ये दिले, अशी बरीचशी गावं आहेत तर गायरांमध्ये घरकुल दिलेलं आहे पण आणि आम्हाला नाही. बांधलेलं आहे. मग तुम्हाला माहित नाही का? तुम्ही असं बोलायचं ना. दिलंच नाही, आम्हाला सांगितलंच नाही. आमचा सारखा सरपंच बदलतोय, ग्रामसेवक बी बदलतोय, मग कोण आम्हाला देणार? प्रत्येक मिटिंगला फक्त म्हणायचं चला रे, मग आम्ही नुसतं ऐकायचंय. आता इथं बरं असे लोक आहेत की ज्यांना घरकुलाची गरज नाही, अशांना घरकुला दिले होते. म्हणजे तुम्हाला काय म्हणा ह्याच्यावर नक्की? मला एकच म्हणायचंय की जी माणसं गरजू आहेत बर त्या माणसाची परिस्थिती बघून तुम्ही दिलं पाहिजे. ज्याच्याकडे शेतीवाडी भरपूर आहे त्याला तुम्ही घरकुलं बसवली, आणि जी माता महार समाज आहे किंवा इतर समाज असेल कोणी बी, त्या समाजाला आतापर्यंत त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. मग माझं काय म्हणणं आहे, जे आपले जे लोक राहिलेले आहेत फेर सर्वे व्हावं असं वाटतंय का? फेर सर्वे व्हावा असं वाटतंय मला. कारण मला कुठले गॅस मिळाला नाही, कुठलं शौचालय मिळलं नाही, नुसते दिलं नाव आणि बांधकाम पूर्ण केलं तर तो का उघडायला कोण येत नाही. त्याचं 12,500 सुद्धा मला